मी कदाचित उदय भाऊंचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का असं मला आता वाटायला लागलेलं आहे। परंतु मला याची खात्रीच आहे की होय, मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की उदय सामंत जी हे एक अख्खा गट भाजपमध्ये मर्ज करण्यासाठी अति उत्साही झालेले आहेत। त्यांच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे की आता अमित शहांचं पण, कारण अमित शहा या सगळ्या तोडफोडीचे शिल्पकार आहेत। शिंदे गट फुटला, सुषमा अंधारेंनी पुरावा दिलाय। उदय सामंत महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री बनणार, तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमी या चॅनलवरती। नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन दररोज कुठल्या ना कुठल्या घडामोडी घडत असतात आणि त्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमी आपल्याला दिसून येते किंवा एक गोष्ट नेहमी घडताना दिसते। बीजेपीकडनं शिंदे गटाला कसं साईडलाईन केलं जाईल किंवा कसं त्यांना दाबलं जाईल याचे प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे आपण पाहत आहोत की एकनाथ शिंदे व त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असतात आणि तशा बातम्या देखील आपल्याला दररोज ऐकायला मिळतात। आणि असं देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं अगोदर जे काही निर्णय घेण्यात आले होते किंवा जे काही गोष्टी करण्यात आल्या होत्या त्यापैकी बरेचसे निर्णय बदलण्यात आले किंवा त्यापैकी बरेचसे निर्णय थांबविण्यात देखील आलेले आहेत। आणि यावरून एक गोष्ट मात्र नक्की होते की शिंदे गटामध्ये आणि फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाहीये। परंतु आता त्याहीपेक्षा सर्वात मोठी घडामोड घडणार आहे। एकनाथ शिंदे गट फोडण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आणि फिल्डिंग लावण्यात आली आहे थेट अमित शहा यांच्याकडून। याबाबत वक्तव्य केले सुषमा अंधारे यांनी। आणि त्यात सर्वात मोठी घडणारी घटना म्हणजे बीजेपीकडनं नेहमीच होणारी साईडलाईन। शिंदे गटाला नेहमी साईडलाईन केलं जातं किंवा त्यांच्या कामामध्ये येत असणारे अडथळे। आणि त्याहीपेक्षा मोठी घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं सध्या होत चाललेलं राजकीय वजन कमी। कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत की एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि यामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांना माहित आहे आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपल्याला थोडंसं वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांना वेगळं काहीतरी पाऊल उचलावं लागेल। आणि असेच अनेक नेते जे आहेत बीजेपीच्या गळाला लागलेले आहेत असं सांगितलं जात आहे। आणि यातील काही नेते जर बीजेपीच्या गळाला लागले किंवा बीजेपी मध्ये जर विलीन झाले तर त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑटोमॅटिकली बीजेपीचं वजन वाढतं आणि त्यांना त्यानंतर एकनाथ शिंदे यांना डायरेक्टली साईडलाईन देखील करता येतं। आणि त्यामुळे अमित शहा यांनी गळ टाकला आणि त्या गळाला एकनाथ शिंदे गटाचे काही नेते लागले आणि त्या गळाला लागलेल्या नेत्यांपैकी एक नेता आहे उदय सामंत। हे वक्तव्य आहे सुषमा अंधारे यांचं आणि तो जो फुटणारा गट आहे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व देखील उदय सामंत हेच करणार आहेत। आणि महाराष्ट्राला लवकरच नवीन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत तो म्हणजे उदय सामंत। आणि एकनाथ शिंदे यांना साईडलाईन केलं जाईल असं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय। तर मंडळी, राष्ट्राच्या राजकारणामध्ये असं झालं तर त्यानंतर महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे गटामध्ये खूप मोठी खळबळ माजेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटामधील जो गट भाजप सोबत जाणार आहे किंवा उदय सामंत यांच्यासोबत जे नेते बीजेपी मध्ये विलीन होणार आहेत त्यानंतर जे आहे ऑटोमॅटिकली एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी होतं आणि बीजेपीला त्यांची गरज राहणार नाही आणि त्यानंतर त्यांना ज्या राजकारणातून थेट साईडलाईन केलं जाईल। आणि याबाबत काय नवीन अपडेट घडते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।